फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो। आजच्या शतकात जिथे वैज्ञानिक प्रगती झपाट्याने होताना दिसते तिथे त्याचे होणारे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। बदलती जीवनशैली, बदलता आहार, निरनिराळ्या प्रकारची प्रदूषण आणि त्याचे माणसाच्या जीवनावर होणारे भयंकर दुष्परिणाम, यातील एक मुख्य दुष्परिणाम म्हणजे कर्करोग। याच कर्करोगाला आळा बसवायचा असेल तर याबद्दल जनजागृती होणं आणि जनतेनं याबद्दल सतर्क राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कर्करोगासारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी आपण योग्य ती काळजी घेणं देखील आवश्यक आहे। यासाठी आपण नेमकं काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये याबद्दल अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज इथं जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत यांनी दिली आहे। मित्रहो, तणावमुक्त जीवन ही कॅन्सर मुक्त जीवनाची गुरुकिल्ली असल्याने गत वर्षामध्ये काळजीमध्ये अंतर ठेवा ही थीम घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचं ठरवलं असून प्रतिबंध हा एकमेव उपाय असून शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपी अशा बऱ्याच प्रगतशील शस्त्रक्रिया या कर्करोगाच्या ट्रीटमेंट खाली किंवा उपचारासाठी येतात। मित्रहो, दिवसेंदिवस कर्करोग वाढत असून येत्या 2050 मध्ये प्रत्येक घरामध्ये डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर प्रमाणे कर्करोग असेल की काय अशी शंका आहे। आज जवळजवळ 50% कर्करोग हे तोंडाचे, घशाचे आणि गर्भाशयाचे असून बरेचसे आतील पोटाचे, जठराचे, फुफ्फुसाचे, गुदाशयाचे आणि प्रोस्टेटचे कॅन्सर हे लक्षात न आल्यामुळे ते वाढत जातात आणि ज्यावेळी ते वाढलेले असतात त्यावेळी वेळ गेलेली असते। मित्रहो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच प्रतिबंध हा एकमेव उपाय आपल्या हातामध्ये आहे। तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगासनं, प्राणायाम आणि जीवन पद्धत, दिवसेंदिवस वाढत जाणारा प्लास्टिकचा वापर, प्लास्टिक बॉटलमधील पाणी पिणं, फ्रीजचा प्रचंड वापर, प्रिझर्व्ह केलेलं अन्न खाणं, प्लास्टिक पिशवीतील अन्न खाणं अशामुळे, त्याचप्रमाणे चायनीज आणि इतर प्रकारचे रासायनिक घटक यामुळे दिवसेंदिवस समाजामध्ये कॅन्सर वाढत असून यासाठी जनजागृती ही काळाची गरज आहे। या सगळ्याबरोबर तणावमुक्त जीवनाबरोबर प्रतिबंध हा एकमेव उपाय असून या प्रतिबंधासाठी हनुमान फळ किंवा सोरसूप किंवा लक्ष्मण फळ किंवा मामफणस यासारखी आयुर्वेदिक औषध प्रणाली पण प्रचलित आहे। मित्र बघू शकता की अननस या प्रकारातील हे एक फळ पालफणस किंवा हनुमान फळ किंवा लक्ष्मण फळ म्हणून प्रचलित असून लोकांना याबाबत माहीत नसल्यामुळे ही फळं फेकून दिली जातात। ह्या फळाचं प्रत्येक झाडाचं प्रत्येक अवयव म्हणजे ते फळ, पान, फुलं ही औषध प्रणालीमध्ये येतात आणि त्यांचा उपयोग होतो। आणि अलीकडे पावडरमध्ये, एक्स्ट्रॅक्टमध्ये, ज्यूसमध्ये हे सोरसूप उपलब्ध आहे। तर याचाही वापर केला आणि ह्याची लागवड करून त्याची झाडं उत्पादन केली आणि ती अननस प्रकारातली फळं वापरली तर प्रतिबंधासाठी हा एकमेव उपाय आहे। त्याचबरोबर संधिवात, डायबेटीस, कॉलरा, मूळव्याध यासाठीही त्याचा वापर होतो। मुळात कॅन्सर म्हणजे काय मित्र, आपलं शरीर हे अब्जावधी पेशींपासून तयार झालेलं असतं। कित्येक पेशी प्रत्येक क्षणाला जगतात आणि मरतात। काही कारणामुळे ह्या पेशींचं मरण थांबतं आणि प्रचंड प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी पेशींची वाढ होते आणि रक्ताभिसरण असून ती लिम्फ नोड पर्यंत जाते आणि परत त्या ठिकाणी पेशीचा प्रसार होतो आणि अशा प्रकारे गुंतागुंतीने संपूर्ण शरीरामध्ये कर्करोग हा वाढू शकतो। त्यामुळे आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने जनजागृती हे एकमेव उपाय असून आपण आपली लाईफस्टाईल ही बदलणं, जीवन पद्धत ही बदलणं ही काळाची गरज आहे। एवढंच सांगून मी इथे थांबतो। डॉक्टर संजीव लिंगवत, अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठान आणि विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग। थँक्यू।